करतो तेव्हा समोर येतात आपले तानाजी मालुसरे. त्यांचाच इतिहासातील सुवर्ण पानं आपल्या समोर घेऊन येतोय सुभेदार हा चित्रपट. सुभेदार या चित्रपटाची टीम आपल्या टीव्ही9 मराठीच्या ऑफिस मध्ये आहे. आपण प्रथमच दिग्दर्शकांकडे जाऊया. इतिहासातील सुवर्ण पानांची जो उलगडा तुम्ही वेळोवेळी करताय, अनेक इतिहासकालीन चित्रपट तुम्ही घेऊन आलाय, सुभेदार मध्ये नवीन काय आहे? सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आजपर्यंत तानाजीराव मालुसरे म्हटलं की आपल्याला सिंहगड आणि कोंढाण्याची लढाई आणि मग त्याच्यानंतर सिंहगडाचं नामकरण हे एक प्रकरण आपल्याला माहिती असतं. पण याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज जेवढे अथांग आहेत, आगाध आहेत, तसे हे त्यांचे पराक्रमी वीर, त्यांचे हे बालमित्रसुद्धा तशाच प्रकारचे त्यांच्या जीवनाचे पैलू आहेत. आणि ते पैलू उलगडण्याचा आम्ही या चित्रपटातनं प्रयत्न करतो आहे. म्हणजे केवळ युद्ध किंवा योद्धा म्हणून त्यांची कारकीर्द हे न दाखवता तानाजीराव उत्तम प्रशासक कसे होते आणि त्यांच्या त्या गुणांचा छत्रपतींनी कसा वापर करून घेतला चांगल्या अर्थाने स्वराज्यासाठी म्हणून, तर या सगळ्याचा उहापोह सुभेदार हा चित्रपट करतो. नवीन पिढीला जर छत्रपती शिवाजी महाराज दाखवायचे असतील तर अनेक पुस्तकं आपण वाचतो, पण अनेक अशी पानं आहेत जे तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून घेऊन येत आहे. कुठेतरी चॅलेंजिंग वाटतं का? कुठेतरी नाही, नेहमीच चॅलेंजिंग असतं. त्यामुळे की प्रत्येक टप्प्यावरती चॅलेंजिंग असतं. सिनेमा बनवणं, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं, त्यातून कोणाच्या भावना न दुखावणं आणि याचा सगळ्याचा अल्टिमेट परिणाम म्हणून नवीन पिढीला त्यातून प्रेरणा मिळणं, या अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत 4 चित्रपट झालेत, 5वा येतो आहे. लोक आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. आता असं लक्षात येऊ लागलं आहे की महाराष्ट्राचा सोहळा झाला आहे श्री शिवराज अष्टकातला सिनेमा. म्हणजे आई वडील आपल्या मुलांना घेऊन जातात थिएटर्सना, पालक घेऊन जातात, सहकुटुंब बघावेत असे सिनेमे आहेत, असे आमच्या टीमपर्यंत कमेंट्स येतात, संदेश येतात. तर त्या अर्थी आम्ही हे चॅलेंज स्वीकारून जागं राहून पाय जमिनीवर ठेवून त्या पद्धतीने छत्रपतींच्या चरणी हे सगळं व्हायचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ती एक एनर्जी आपल्या अंगामध्ये भिनभिनते, पण तीच एक मोठी जबाबदारी असते. म्हणजे बॉलिवूडमध्ये पाहिलं तर अनेक जण आता छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करतायत. मराठीमध्ये तर आपण सिरीजच आपल्या माध्यमातून एक वेगवेगळ्या चित्रपटांमधून पाहायला मिळते. मग त्यामध्ये अभ्यास करताना तुम्ही कशाचा रेफरन्स घेता? अनेक साधन ग्रंथ आहेत. वासी बेंद्रे, गजाननराव मेहेंदळे किंवा शिवभारत हा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन कवींद्र परमानंद जे त्यांच्या दरबारातले कवी होते यांनी लिहिलेला चरित्रपर ग्रंथ आहे. शिवदिग्विजय आहे, सभासदाची बखर आहे, चिटणीसाची बखर आहे. असे अनेक साधन ग्रंथांमधनं, तत्कालीन काही कागदपत्रांमधनं असे रेफरन्सेस घेऊन हा सिनेमा बनवला जातो. आम्ही कुठल्याही प्रकारच्या कादंबरीवर किंवा कथात्मक भागावरती असं आधारून सिनेमा बनवत नाही, कारण ती कादंबरी ते पुस्तक हे त्या लेखकाचा कल्पनाविलास असू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त खरा उतरावा इतिहासाच्या कसोटीवर असा चित्रपट बनवायचा आम्ही प्रयत्न करतो. आपण चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली त्यांच्याकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आतापर्यंत तुम्ही अनेकदा साकारली आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला काय नवीन वाटलं किंवा तुमच्यासाठी चॅलेंजिंग काय होतं? मुळात ह्या चित्रपटाचा जो आवाका आहे काळाचा, पहिल्यांदाच शिवराज अष्टकातल्या कुठल्या तरी चित्रपटात इतका मोठा काळाचा आवाका दाखवला गेला आहे. बऱ्याच वर्षांचा कालखंड ह्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतो. तर तो काळाचा आवाका आपल्या अभिनयातून आणि वेशभूषेतून, रंगभूषेतून दाखवणं हे एक पहिलं आव्हान. आणि दुसरं जे दिग्पालच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असतं, जरी हे चित्रपट ऐतिहासिक असले, राजकीय असले आणि जरी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत असलं, तरीसुद्धा एक माणूस म्हणून आणि भावनिक पातळीवर सुद्धा हे चित्रपट तितकेच सजग असतात, ते तितकेच पेलायला थोडे जड असतात. कारण तुम्ही जर पावनखिंड पाहिला असेल तर पावनखिंड पाहून जेव्हा प्रेक्षक बाहेर येतो तेव्हा एकही शुष्क डोळा तुम्हाला दिसत नाही, सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी असतं. सुभेदारसुद्धा साधारण त्याच धर्तीचा चित्रपट आहे असं मी म्हणेन, कारण पुन्हा एकदा शौर्याची गाथा आहेच पण बलिदानाची सुद्धा गाथा आहे. आणि अशा वेळेला तो भावनिक
पोत सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी असते. कारण ती भावना तुमची नसते, ती भावना छत्रपती शिवाजी महाराजांची असते. तर ती वागवणं किंवा ती दाखवणं हे मला असं वाटतं थोडंसं आव्हानात्मक आहे. महाराष्ट्राचा अष्टपैलू चेहरा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. आतापर्यंत जिजाऊंच्या भूमिकेमधून तुम्ही प्रेक्षकांसमोर आलेला आहे. प्रत्येक जण मृणाल कुलकर्णी म्हटलं तर म्हणजे सगळ्या भूमिकांमध्ये फिट बसणारे अशा तुम्ही आहात. जेव्हा ही भूमिका तुम्ही साकारली किंवा तुमच्याकडे ही स्क्रिप्ट आली, जेव्हा तुम्हाला कळलं की ही भूमिका साकारायची, तेव्हा मनात पहिलं काय होतं? अतिशय रोमांच होते. असं वाटलं की काय बरं आपण पुण्य केलं असेल की ही भूमिका आपल्याकडे पुन्हा एकदा चालून आली आहे. आणि दिग्पालनी स्क्रिप्ट पहिल्या चित्रपटाचं फर्जनचं इतकं जबरदस्त लिहिलं होतं की फार कौतुक वाटलं, आनंद वाटला. आणि शिवचरित्र हे लोकांसमोर पोहोचवणं इतकं तळमळीने कोणीतरी करतं याचा आनंद झाला. आणि 8 चित्रपटांमधून कमीत कमी 8 चित्रपटांमधून दिग्पाल हे करणारे असं पहिल्यापासून त्यांनी ठरवलेलं होतं. त्याची ही सुरुवात होती आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा असं वाटलं की आता एक नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. फार आनंद झाला आणि पुढे तो आनंद द्विगुणित होत गेला. याचं कारण दिग्पालनी आम्हा सगळ्यांसाठीच प्रत्येक चित्रपटामध्ये जरी व्यक्तिरेखा तीच असली तरी त्याचे इतके सूक्ष्म कंगोरे उलगडून दाखवलेले आहेत, प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी. त्यामुळे जिजाबाईंची भूमिका असं नाही होत. प्रत्येक वेळेला एक आव्हान असतं की आता कोणत्या पद्धतीने तो या आईचं कोणतं रूप आता तो दाखवणार आहे किंवा कोणते प्रसंग तो निवडणार आहे, याचं एक सतत कुतूहल मनामध्ये असतं. त्यामुळे आता हे 5वा चित्रपट आहे आमच्या शिवराष्ट्रमधला. फर्जन, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि आता सुभेदार. त्यामुळे पुढचे पण 3 चित्रपट कोणते असणार आहेत, त्याचं स्क्रिप्ट काय, कल्पना काय, याबद्दल आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. आणि आनंदाची गोष्ट अशी की यावेळेला सुभेदार हा चित्रपट फक्त भारतात नाही तर 18 तारखेलाच, येत्या 18 ऑगस्टलाच जगातल्या आणखी 6 देशांमध्ये थिएटरला रिलीज होणार आहे. म्हणजे नुसते कुठेतरी शोज लावले तसं नाही, तर थिएटरमध्ये प्रॉपर रिलीज त्याचा होणार आहे. इतकी त्याची मागणी आहे देशाबाहेरसुद्धा. आणि का मागणी आहे तर लोकांना खरोखरच शिवाजी महाराजांबद्दल जे अपार आदर आहे, जे प्रेम आहे, जे कुतूहल आहे, ते दिग्पालच्या चित्रपटांमधून मला वाटतं शमतं काही प्रमाणात. किंवा ते कुतूहल आणखी जागं होतं की अरे आम्हाला तर फक्त तानाजी म्हणजे गड आला पण सिंह गेला एवढंच माहिती होतं, पण तानाजी म्हणजे एवढं काय काय आहे, सुभेदार म्हणजे असं काय काय आहे, त्यांच्या कुटुंबाची ही कहाणी आहे, त्या काळामध्ये असं होतं सगळं चालू. हे सगळं लोकांना एन्जॉय करायला खूप आवडतं. आणि आता 5व्या चित्रपटाने हे सिद्ध केलं आहे की दिग्पालचा, त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग वाढत चालला आहे आणि तो आणखी वाढेल यात मला बिलकुल शंका वाटत नाही. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मध्ये तुम्हाला एखादा भावलेला किस्सा? या ही जी शृंखला आहे आमची, त्यामध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग हे प्रत्यक्ष किल्ल्यांवर झालेलं आहे. आणि त्यामागची आमची सगळ्यांची इच्छा आणि भावना अशी आहे की महाराष्ट्रात अजूनही अशी अनेक मुलं आहेत, असे अनेक पालक आहेत की ज्यांनी आपल्या मुलांना कधीच किल्ल्यावर नेलं नाही आहे, कोणताच किल्ला दाखवला नाही आहे. तर हे चित्रपट बघून प्रत्येकाला इच्छा झाली पाहिजे की शिवाजी महाराजांनी जे अराउंड 350 किल्ले महाराष्ट्रामध्ये त्यांचे आहेत, त्यातला एक तरी किल्ला अनुभवावा, एक तरी जसं ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, तसा एक तरी किल्ला प्रत्येक माणसाने स्वराज्यातल्या, आपल्या राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि जगभर विखुरलेल्या मराठी लोकांनी एकतरी किल्ला पाहावा ही आमची इच्छा आहे. आणि त्यामुळे अनेक किल्ल्यांवर केलेलं शूटिंग, चित्रीकरण आणि त्यावेळी घडलेल्या नानाविध घटना या कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. आत्ता या चित्रपटासाठी सिंहगडवर जाऊन प्रत्यक्ष शूटिंग केलेलं आहे. जिथे त्या घटना घडल्या तिथे जाऊन चित्रीकरण करणं ही अक्षरशः अंगावर शहारा आणणारी गोष्ट आहे. तुमच्या भूमिकेकडे येते. खरं सांगायला गेलं तर ऐतिहासिक भूमिकासुद्धा यापूर्वी साकारल्या, पण दिग्पालच्या अष्टकातला एक भाग होणं आणि त्याचा एक सिनेमा करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं एकंदरच. कारण आपण जेव्हा असे ऑथेंटिक सिनेमांचा भाग असतो ना,
त्यावेळेला खऱ्या अर्थानं कलाकार म्हणून आपण जन्माला आलो आणि सार्थकी काहीतरी लागलं असं वाटतं. कारण मी प्रत्येक वेळेला म्हणते की दिग्पाल म्हणजे चालतं वस्त विद्यापीठ आहे आणि त्याच्यावर सानिध्यात राहिलं तरी इतक्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याचं इतकं वाचन आहे, त्याचा इतका अभ्यास आहे आणि त्यामध्ये आपण थोडासा एक काहीतरी पार्ट आहोत ही खूप मोठी गोष्ट वाटते. कारण सिनेमे होतात पण अशा पद्धतीचे सिनेमे फार कमी होतात आणि अशा पद्धतीचे सिनेमे करण्याची संधी आपल्याला मिळते. त्यावेळेला फक्त एकच वाटत असतं की खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पेलवायची आहे. कोणाच्याही भावनांना धक्का लागता कामा नये. कारण त्यांनी जी सावित्रीबाई लिहिताना त्याच्या डोळ्यासमोर होती तीच त्याला दिसावी पडद्यावर, यासाठीचा जो प्रयत्न आहे मला असं वाटतं की तो माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता, कठीण होता, पण ते त्यांनी करून घेतलं. कारण तो दिग्दर्शक म्हणून, गुरु म्हणून तो कमाल. तुम्ही आता भूमिकाबद्दल बोलला, पण मॅमने सांगितल्याप्रमाणे गडावरती जाऊन तुम्ही ॲक्च्युअल शूटिंग केलेलं आहे, तर मग तिकडचा तुमचा अनुभव काय होता? नाही, गडावर आता सावित्रीबाई ज्या होत्या त्या घरामध्ये होत्या, जे लढायला गेले ते सिंहगडावर होते. त्यामुळे मी गडावर जाऊन शूटिंग केलेलं नाही. पण लढणाऱ्यांच्या मनामध्ये होते ते. हा, तुला डायलॉग हवा असेल तर तो डायलॉग मी त्याला सगळीकडे तो डायलॉग म्हणायला सांगते, कारण तो खूप छान म्हणतो तो डायलॉग. तो नंतर त्याचा टर्न आल्यानंतर तो म्हणेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो डायलॉग त्यांना आवडलाय किंवा तो प्रेक्षकांसाठी एकदा होऊन जातो, त्याच्यात माझं कॅरेक्टर लपलंय म्हणून तो तुला म्हणाला. तो डायलॉग अजून काही माझ्या तोंडी असं प्रेक्षकांनी ऐकलेलं नाही आहे, परंतु अनेक जी पोस्टर्स, जे पहिल्या पोस्टरपासून जो झंझावात सुरू झाला सुभेदार चित्रपटाचा, तो अजूनही चालू आहे आणि तो ज्या दिवशी चित्रपट रिलीज होणार आहे त्या दिवसापर्यंत त्याच्यानंतरही चालूच राहणार आहे. प्रत्येक भारतात 350 वर्षापूर्वी लढलेल्या सैनिकाचं वाक्य असेल किंवा आत्ता जो बॉर्डरवर उभा आहे त्याचंसुद्धा हेच वाक्य असेल की रणांगणात आम्ही नाही लढत, झुजात आम्ही नाही लढत. झुजामध्ये प्रत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं असं धीराचं बोल लढत असतात. म्हणजे जेव्हा नवरा बॉर्डरवर जाणार असतो किंवा एखाद्या युद्धाला जाणार असतो तेव्हा किती खंबीर असावी त्या घरातली बाई, आणि जेव्हा ती अशी म्हणजे मनातनं खूप वाईट वाटतंय पण हसून हसऱ्या चेहऱ्याने नवऱ्याला पाठवते बॉर्डरवरती, ही ताकद काय आहे ही त्यांनी एका वाक्यात अशी लिहून टाकली आहे ना. त्याच्यासाठी तो प्रत्येक डायलॉग मला महत्त्वाचा वाटतो, तो पोचवावा असं वाटतो. कारण की मागच्याही चित्रपटामध्ये मी एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की भारतातल्या प्रत्येक वीरमातेचा डायलॉग आहे. जर पावनखिंडचा तुम्ही ट्रेलर काढून बघितलात की माझं नशीबच फुटकर आज आहे, अजून 2 मुलं असती ना तर आत्ता स्वराज्याच्या कामी आली असती. भारतातल्या प्रत्येक वीरमातेचं वाक्य आहे. तर ही जी वाक्य आहेत ना ही अशी घुसून राहतात, जात नाहीत पटकन डोक्यातनं मनातनं. तर ते ह्या चित्रपटात जसं आता चिन्मय म्हणाला की ही एक वेगळी भावनाप्रधान गोष्ट आहे जी कदाचित आपण लहानपणापासून ऐकत आलो की तानाजीराव मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे परममित्र, जवळचे मित्र होते आणि त्यामुळे ही कुठेतरी ही गोष्ट 2 मित्रांची पण आहे, स्वराज्याची आहे, कोंढाणा जिंकण्याची आहे आणि पूर्णपणे एक चरित्र उलगडून दाखवण्याची गोष्ट आहे एखाद्या एवढ्या मोठ्या योद्ध्याची. जसं म्हटलं की आत्तापर्यंत इतिहासात हा एकमेव असा पदवी असलेला योद्धा आहे सुभेदार की दोन्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि आर्मीची पण, असे दोन्ही ठिकाणी सुभेदार हे पद त्यांना होतं. आधीच्या 2 चित्रपटांमध्ये मी ही भूमिका साकारली होती, परंतु पूर्ण चरित्र जेव्हा आपण उलगडतो तेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबरचे जे प्रसंग आहेत ते तुम्हाला वेगवेगळे त्यांचं भावदर्शन करवतात. भावाबरोबरचे सीन्स वेगळे, शेलार मामांबरोबरचे सीन वेगळे, बायकोबरोबरचा सीन वेगळा किंवा आऊसाहेबांबरोबरचे सीन पुन्हा वेगळे, महाराजांबरोबरचे अजून वेगळे. युद्धात जेव्हा मामा सूर्याजी मालुसरे आणि तानाजीराव ते लढतात तेव्हाचे सीन्स, ते शौर्य वेगळं, तिघं ॲज अ टीमवर्क काय करतात. तर हे सगळं जे फर्जनपासून लोक बघतायत ना की एक वेगळं टेकिंग, एका वेगळ्या पद्धतीची मारामारी, ह्या पद्धतीची मारामारीसुद्धा याच्या आधी कधी घडली नव्हती. ज्याला दिग्पाल फार चांगला शब्द वापरतो की
हार्डकोर मराठा वॉरफेअर म्हणजे काय हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने 5व्या सिनेमापर्यंत चालू आहे, तो पुढेही चालूच राहील. तर हे सगळं बघायला मिळतं कारण की हे आधी कधी मिळालेलं नव्हतं, म्हणून त्याचं अपुरूप लोकांना वाटतं आणि आम्हाला ते पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे जे लोकांना आमच्याकडनं हवं असतं ते तर आम्ही डेफिनेटली देतो, पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन अनेक गोष्टी ज्या समाज म्हणून पोचायला पाहिजेत त्यासुद्धा या चित्रपटांमधनं पोचतात. म्हणजे साधारणपणे एखाद्या घराण्यात लग्न असेल तर प्रत्येक घराण्यात काहीतरी एक वेगळे संस्कार असतात. ते संस्कार काय आहेत ते सुद्धा या चित्रपटात उलगडून दाखवण्याची त्यांनी त्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक घराण्यात एक विशिष्ट पद्धत जी आजतागत चालू आहे ती काय असेल. म्हणून त्यांनी पहिलं वाक्य तेच सांगितलं की तानाजी मालुसरे इज इक्वल टू सिंहगड. ह्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तर जरूर सुभेदार हा चित्रपट बघितला पाहिजे, कारण की हे पूर्ण चरित्र उलगडताना तुम्हाला त्याच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींची अनुभूती घेता येणार. सुभेदार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहात आणि खूप जणांमध्ये चर्चा अशी आहे की तुम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतली, म्हणजे फिजिक्स पासून असो, डायलॉग पासून असो, सगळ्याच गोष्टी. तर ते फिजिक्ससाठी जेव्हा मेहनत घेतात तेव्हा सुरुवात कुठून केली आणि नंतर लोकांच्या प्रतिक्रिया त्यावर काय होत्या? कसं असतं की हिंदी चित्रपटातल्या नायकांबद्दल वगैरे खूप चर्चा केली जाते की त्यांनी अमुक दिवसात अशी तयारी केली, अमुक पद्धतीची शरीरयष्टी बनवली वगैरे, परंतु त्यात भाग हा जास्त ग्लॅमरचा असतो. आणि पहिल्यापासून आपण जेव्हा म्हणतो की मराठी चित्रपटांमध्ये बजेट नाही, पण मला त्याच्या पलीकडे जाऊन असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येक वेळी बजेटचा नसतो, वृत्तीचा असतो. तर ती नियत लागते की हे मला अचीव करून दाखवायचं आणि मी अचीव करीन. तर त्याच्यासाठी जेव्हा एखादी भूमिका माझ्या पदरात टाकली जाते लेखक दिग्दर्शकाकडनं, तेव्हा मी त्याचा विचार करतो आणि त्या बरहुकूम तयारी करतो. 2 अत्यंत ढोबळ उदाहरणं मी मुद्दामून देतो की पावनखिंडमध्ये बाजीप्रभू देशपांड्यांसारख्या एवढ्या मोठ्या योद्ध्याची भूमिका करताना सातत्याने माझ्या मनात आम्ही जे सिनेमे पाहून मोठे झालो ते भालजी पेंढारकरांचे सिनेमे ब्लॅक अँड व्हाईट, त्यात वसंतराव पैलवान या नटांनी ती भूमिका, खूप मोठे नट होते आणि त्यांनी ती भूमिका साकारली होती. आणि इन ॲडिशन टू दॅट पन्हाळ्यावरचा जो बाजीप्रभूंचा पुतळा आहे आवेशपूर्ण, तो लहानपणापासून सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि तो बघून एक रोमांच जो उभा राहतो अंगावरती. त्यामुळे जेव्हा आपल्याला ही भूमिका साकारायची असं जेव्हा कळतं तेव्हा सारखं डोळ्यासमोर हीच 2 व्यक्ती, म्हणजे तो पुतळा आणि वसंतराव पैलवानांचं काम, हेच सारखं डोळ्यासमोर असतं. त्यामुळे सातत्याने मनात असं कुठेतरी होतं की हे असं दिसलं पाहिजे, हे असं मी दिसलो पाहिजे स्क्रीनवर. तर ह्याच्यासाठी काय मेहनत करायची. आणि कमिंग टू सुभेदार, तर 18 किलो वजन परत कमी करायचं आणि त्याच्यासाठीचा योग्य तो डाएट, योग्य तो व्यायाम, हे सगळं फॉलो करून आधी व्हिज्युअली जसे दिसतात का तसं आपण एक जे डिराईव्ह केलेलं आहे, त्यांचा लुक जो डिराईव्ह केलेला आहे तानाजीरावांचा, तो सगळा कसा दिसेल याचा विचार करून मग त्याच्या पुढची स्टेप असते स्क्रिप्ट आणि ते कॅरेक्टर बिल्डिंग. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ते वाढतं. 4थीला आपण इतिहास शिकलो असेल, जेव्हा इतिहास शिवरायांचा इतिहास आपल्या समोर येतो त्यावेळीचे जे सुभेदार होते किंवा त्यावेळीचे जे तानाजी मालुसरे होते आणि जेव्हा तुम्ही मुख्य भूमिका साकारली त्यामध्ये फारकत नक्कीच आहे. मग तेव्हा तुम्हाला डिफरन्स काय वाटला त्यामध्ये की आपण हे इतिहासात वाचलं होतं आणि याहूनही जास्त मोठा इतिहास आहे जो आपण प्रेक्षकांसमोर मांडलाय? मी तेच सांगितलं ना, आत्ता जे इतिहासात वाचलं तेच वाचत आणि ऐकत आपण मोठे झालो ना, की सिंहगडावरती स्वारी केली किंवा कोंढाण्यावरती स्वारी केली आणि मग गडाला पण सिंह गेला, झालं, संपली ही गोष्ट. ही गोष्ट एवढी सीमित नाही आहे, त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. त्यामागे राजकारण आहे, समाजकारण आहे, त्यावेळेसची काय परिस्थिती ठरलं की हे किल्ले परत घ्यायचे, हे सगळं कन्सिडर करून मी आत्ता म्हटलं तसं की फार त्याच्या ह्या 2 ओळींच्या पलीकडे तुम्हाला जाऊन जर खरंच काही बघायचं असेल तर सुभेदार बघा. तुमच्या भूमिकेकडे त्या चित्रपटातील भूमिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगाल आणि कशा प्रकारे तो अनुभव होता तुमच्यासाठी? शिवाजी महाराजांच्या हाताखाली, बहिर्जी नायकांच्या हाताखाली जे एक मोठं हेर खातं होतं, त्यातल्या एका गुप्तहेराचं मी काम करतो आहे, ज्याचं नाव जीवा असतं.
अर्थात चित्रपटामध्ये तो फक्त जीवा म्हणून नाही तर त्यांनी पालटलेले अनेक वेश आपल्याला बघायला मिळतात, अनेक पात्र त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळतात. त्याचं एक छोटीशी छटा आपल्याला आता मावळं जागं झालं रे या गाण्यात दिसली असेल आणि खूप विलक्षण अनुभव होता. आणि कुठलाही ॲक्टर म्हणून असं असतं की आपल्याकडे स्क्रिप्ट येतं आणि आपण स्क्रिप्टवर काम सुरू करतो. आणि दिग्पाल दादाबरोबर मी खूप वर्ष नाटकांपासून ते आता चित्रपटापर्यंत खूप काम केलं आहे. तर स्क्रिप्ट कसं ब्रेकडाऊन करायचं, अमुक कसं करायचं, तमुक कसं करायचं, याबरोबर थोडासा एक सेल्फिश विचार असतो ॲक्टरचा की माझे सीन कुठले कुठले आहेत, ते कधी असणार आहेत. या दिवशी माझा डायलॉगचा सीन आहे, ओके मग मला या दिवशी जरा अजून फोकसनी काम केलं पाहिजे, किंवा या दिवशी ठीक आहे मी सीनमध्ये आहे पण मला रिॲक्शन द्यायच्यात असं. तर ज्या दिवशी आपल्यावर सीन आहे असं वाटतं, किंवा जसं आता गाण्याचं चित्रीकरण होतं की आपल्यावर अवलंबून आहे असं वाटतं, तेव्हा कुठेतरी जास्त टेन्शन येतं. मात्र यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की अशा एका दिवसासाठी जास्त टेन्शन आलं ज्याच्यात मला काहीच करायचं नव्हतं फारसा. एकही डायलॉग नव्हता, जमावाचा भाग होतो मी अनेक कॅरेक्टर्सबरोबर. तर त्या दिवशी टेन्शन याबद्दल आलं की तो दिवस होता ज्या दिवशी तान्हाजीरावांच्या मागे कडा सर करायचा होता. आणि ते ॲक्टिंग आपण कशी करतो, किंवा हा क्लोजअप आहे का, किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन आपण लहानपणापासून ऐकलेला एक प्रसंग अशा पद्धतीने मांडतो आहे, अशा पद्धतीने आपण इतिहासाचा भाग होत आहोत. तेव्हा जे असंख्य मावळे तानाजीरावांबरोबर चढले त्यांच्या डोक्यात काय चालू असेल, किंवा त्यांना काय दिसत असेल तसंच्या तसं आपल्याला दिसतंय. समोर तानाजीराव चढत आहेत, सूर्याजीराव चढत आहेत, सगळ्यांच्या तलवारी हातात धरून एक मावळा चालला आहे, दोऱ्या पकडल्या जात आहेत वगैरे. तो जो दिवस होता, आणि दिवसभर आम्ही फक्त कडा चढायचो उतरायचो. तर तो दिवस मी कधीच विसरणार नाही. म्हणजे कुठलाही परफॉर्मन्स किंवा अमुक डायलॉगपेक्षा तो एक दिवस माझ्यासाठी नक्कीच स्मरणात जास्त राहील. आपण आईसोबत काम करतोय, त्याच्यामध्ये आपली बायको देखील आहे, तर हे दडपण किती होतं? अजिबातच दडपण नव्हतं, कारण थँकफुली या दोघींबरोबर माझा एकही सीन नव्हता. नाही, पण आम्ही यावेळेस एस्पेशली हा विषय असा आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच इतिहासातला तो इंटरेस्ट असल्यामुळे स्वतःचं काम नसलं तरी आम्ही एकमेकांच्या शूटिंगच्या दिवशी आम्ही आवर्जून सेटवर जायचो, त्यांचे सीन कसे होत आहेत ते बघायचो, त्या वातावरणात राहायला ती मजाच असायची. त्यामुळे दडपण वगैरे नाही, म्हणजे जो असतो तो सपोर्टच असतो. तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल चित्रपटात? यामध्ये मी यशोदाबाई मालुसरे यांची भूमिका करते आहे, म्हणजे सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका. आणि कसं असतं की रणांगणावर योद्धे लढायला जातात, आपण मगाशी जो विषय बोललो, पण त्या काळामध्ये नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ही हिंमत नसायची अनेक स्त्रियांमध्ये. आणि अशा काळामध्ये आता नवरा जाणार आहे लढायला, एवढ्या मोठ्या लढाईला, तो परत येईल की नाही माहीत नाही. अशा परिस्थितीत मला वाईट पण वाटतंय, पण मला त्याला धीर पण द्यायचा आहे, आणि भाषा नाही आहे, म्हणजे मी हे कदाचित बोलून दाखवू शकत नाही. तर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किंवा डोळ्यांच्या भाषेतून हे कसं सांगायचं हे या भूमिकेने मला शिकवलं. आणि विराजच म्हटला तसं आमच्यासाठी दिग्पाल दादा शिक्षक आहे, मी मगाशीही म्हटलं. त्यामुळे हा चित्रपट किंवा ही भूमिका माझ्यासाठी एक पाठ होता. म्हणजे मी खूप काही गोष्टी शिकले. भाषेवर काम करण्यासाठी आम्ही वर्कशॉपसुद्धा केलं, कारण वेगळ्या पद्धतीची भाषा, तो वेश कॅरी करता येणं. आणि मुळात ना माझं शूट नसलं तरी मी तिथे जायचे, म्हणजे विराजचं शूट असलं किंवा ताईचं शूट असलं तरी मी तिथे जाऊन थांबायचे. कारण एकच कारण होतं की मी इतकी भारावून गेले होते अशा पद्धतीचा सेट बघून. आणि मला असं वाटत नव्हतं की तिथे शूट नाही चाललं आहे, हे एक भावविश्व आहे. आणि तिथे प्रत्येक माणूस कुठलंही छोटं किंवा मोठं काहीही काम असो अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने करतो आहे. आणि ते बघणंच इतकं सुखदायी होतं, तो अनुभवच इतका सुखदायी होता की मी मगाशी म्हटलं तसं मला आता आठवत नाही की माझी वाक्य काय होती किंवा माझे सीन्स काय होते. मला एकच गोष्ट आठवते की आपण खूप एका प्रामाणिक प्रयत्नाचा आपण भाग झालेलो आहोत आणि अत्यंत ऑनेस्टली आपण काम केलेलं आहे. आणि मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो की शिवराज अष्टकातल्या 5व्या पुष्पाचा मी एक छोटासा का होईना पण भाग आहे. तुम्हालाही सेम प्रश्न. सासूबाईंसोबत, आता तुम्ही त्यांना ताई म्हणालात, पण सासूबाईंसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? तुम्ही म्हणाला की सेटवरती प्रत्येक वेळी तुम्ही त्यांचे शूटिंग असेल तेव्हा जायचं, तर तो अनुभव कसा होता? आम्ही ह्याआधी एक फिल्म केली आहे, पण त्यामधलं इक्वेशन आणि ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, मला पहिल्यांदा
आधी काही जाणवलं नाही, म्हणजे माहीत होतं की आमचं एका दिवशी होतं आमचं शूट एकत्र. सुरुवातीला काही जाणवलं नाही, पण त्यानंतर जेव्हा आमचा 2 शॉट लागला आणि त्यामध्ये मी आणि माझ्या शेजारी ताई होती आणि ती ताई नव्हती, आऊसाहेब होत्या, हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला इतकं प्रेशर आलं होतं. म्हणजे विराजच कसं काय म्हणतोय की दडपण नव्हतं माहीत नाही, मला खूप माझ्या शेजारी नव्हती ना कारण शॉटमध्ये हां मे बी मॉनिटरवर असायचं. हां, सो मला खूप दडपण आलं होतं. आणि असा म्हणजे तो सीनच असा होता की दुःखद बातमी पोचते यांच्या निधनाची आणि मग रिॲक्शन्स बाकी घरातल्या सगळ्या स्त्रियांच्या, असा तो क्षण होता. आणि मला असं वाटतं की दडपण आणि मला त्यावेळी जे फील होतं होतं यशोदाबाई म्हणून मला जे फील होतं होतं ते आणि एकूण भारावलेपण, ह्या सगळ्यातून जाऊन मी खरंच रडून तो सीन केला. म्हणजे माझ्या डोळ्यातनं जे पाणी येत होतं ते 100% खरं होतं. इतका सुंदर अनुभव होता. आणि ॲक्टर म्हणून पण ही पर्वणीच असते की अशा पद्धतीचे ऑनेस्ट अनुभव किंवा प्रामाणिक अनुभव आपल्या वाटेला येणं आणि आपल्याला खरं जेव्हा काहीतरी फील होतं ना तेव्हा ते दिसतं सुद्धा स्क्रीनवर. तर मला असं वाटतं की असं काहीतरी खरं देण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. तर ही होती सुभेदार चित्रपटातील टीम. आपण इतिहास आपल्या मुलांना इतिहास पुस्तकातून शिकवतोय, वर्गात शिकवला जातोय, पण अशी एक सिरीज आपल्या समोर येते जी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकातून नाही तर आपल्याला चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहायला मिळणार आहे. सुभेदार टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे कारण चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर जाता जाता शेवटी बोलूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय.